त्या सगळ्या ह्याच्यामध्ये काही ठिकाणी काँग्रेस, काही ठिकाणी असणारा BJP आहे आणि वंचित अशांमधली असणारी ही रेस आहे असं आम्ही त्या ठिकाणी मानतोय. क्लोज रेस आहे. मीही दावा करू शकत नाही की आम्ही असणारं त्या ठिकाणी जिंकू असं, पण जो कोणी जिंकेल तो माझ्या दृष्टीने असणारं 25,000 मताच्या आतमध्ये राहील असं एकंदरीत पहिल्या आणि दुसऱ्या राऊंडचं मला असणारं चित्र त्या ठिकाणी दिसतंय. त्याच्यामुळे उरलेले जे आहेत राऊंड त्याही पद्धतीने असणारे चालतील अशी असणारी परिस्थिती आहे. कमिटेड वोटर हा जो काढू शकेल त्याचा विजय आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय. आणि कमिटेड वोटर हा काँग्रेसकडे पण आहे असं एकंदरीत त्या ठिकाणी दिसते. तर का अकोल्यामध्ये सुद्धा मी असं पहिल्यांदा असं बघितलं की काँग्रेसने नॉन मुस्लिम उमेदवार देऊन त्यांचा जो हिंदू कमिटेड वोटर होता तो बॅक टू काँग्रेस गेलेला मला असताना त्या ठिकाणी दिसतोय. ही एक परिस्थिती आहे. त्याच्यामुळे काँग्रेसचा मतदार आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय आणि त्यांचंही परफॉर्मन्स चांगलं होतं. एक दुसरी जी आहे त्याच्यामध्ये ज्यांनी कोणीही लक्षात घेतलेलं नाही, काँग्रेस आणि शिवसेना या दोघांमधला असणारा फार मोठ्या प्रमाणात वोट ट्रान्सफर होत नाही अशी असणारी परिस्थिती आहे. आणि म्हणून आपण आता शिवसेनेने काँग्रेसचा हिंदू मतदार हा असणारा ट्रान्सफर होत नाही म्हणून असणारा उद्धव ठाकरे शिवसेना जी आहे ती आता मुस्लिम मतांकडे वळलेली आहे अशी परिस्थिती आहे. आणि त्यांना ते असणारं की आम्ही काँग्रेस बरोबर आहोत, तुम्ही आम्हाला मतदान द्या अशी असणारी परिस्थिती आहे. परंतु मुस्लिम कार्यकर्ता हा त्यांना असणारा त्या ठिकाणी विचारतोय की निवडणूक झाल्यानंतर तुम्ही असणारा काँग्रेस बरोबर विधानसभेमध्ये राहणार आहात का याचा खुलासा करा. अजूनपर्यंत असणारा तो खुलासा झालेला नाही अशी एकंदरीत परिस्थिती त्या ठिकाणी दिसते. आणि म्हणून तोही तिथला असणारं एक टेन्शन आहे अशी असणारी परिस्थिती आहे. तिसरी त्या या निवडणुकीमधली सगळ्यात महत्त्वाचा बाब की त्याच्याकडे इग्नोर केला जाते असं मी त्या ठिकाणी मानतोय आणि ते म्हणजे एकनाथ शिंदे वर्सेस उद्धव ठाकरे अशी निवडणूक एकंदरीत आपल्याला काही 12 मतदारसंघामध्ये 12 कॉन्स्टिट्युन्सीजमध्ये त्या ठिकाणी दिसते. या मतदारसंघामध्ये वंचितला प्रचंड मोठा असणारा फायदा होताना असणारा त्या ठिकाणी दिसतोय. त्याचा सेक्युलर मतदार जो आहे तो सेक्युलर मतदार असताना मग तो राष्ट्रवादीचा असेल किंवा काँग्रेसचा असेल तो असताना आमच्याकडे शिफ्ट होताना आम्हाला या निवडणुकीपुरता त्यामध्ये तो पार्टी म्हणून शिफ्ट होत नाही परंतु मतदारापर्यंत शिफ्ट होताना त्या ठिकाणी दिसतोय. आणि म्हणून मी असं म्हणतो या ठिकाणी की सगळ्याच ठिकाणच्या ह्या निवडणुका फार मोठ्या प्रमाणात असं त्या ठिकाणी मानतोय. तर हा जो मुसलमानांनी उपस्थित केलेला प्रश्न जो आहे शिवसेनेला की तुम्ही विधानसभेमध्ये काँग्रेस बरोबर राहणार आहात का किंवा उद्या तुम्ही असणारा BJP बरोबर जाणार नाहीत, हा जो शिवसेनेच्या उमेदवारांना विचारला जाणारा प्रश्न जो आहे त्याचा असणारा अजून समाधानकारक उत्तर कुठे असणारं मिळताना दिसत नाही आहे. आणि म्हणून मी असं म्हणतो की 48 जागा या क्लोज रेसच्या जागा आहेत असं मी त्या ठिकाणी मानतोय. निवडणुकीचे निकाल मी जसं म्हणालो की सरप्रायझिंगली सुद्धा असू शकतात अशी परिस्थिती आहे. आपण आता विचारा. माझं म्हणणं असं की अँटी इन्कम्बन्सी फॅक्टर म्हणजे 1.5 लाखाची लीड जी आहे मागची 2019 ती कमी झाली ना. 1.5 लाख मतं असणारा BJPच्या विरोधात गेलीत ही सरळ दिसते ना. त्याच्यामधनं त्यांना असणारं सेव्ह करून आपल्या कॉन्स्टिट्युन्सीज वाचवल्या पाहिजेत अशी परिस्थिती आहे.
राज्यभरात सभा देत आहे, त्याचा किती इम्पॅक्ट राहू शकतो या सगळ्या मतदारसंघाला? मी तुमच्यावरती आरोप करणार आहे आता. याचं कारण की तुमचे मालक जे आहेत ते मोदींना वाचवायला निघालेले आहेत. 10-15 मिनिटं झाल्यानंतर मोदींच्या सभेमधून किती माणसं बाहेर पडतात याचं तुम्ही दाखवतच नाही आहात. त्याच्यामुळे तुमचा मालक असा मोदींना वाचवायला निघालेला आहे ही माझा आरोप आहे त्याच्यामध्ये. त्याच्यावरनंच मी जे म्हणतोय डिझोल्युशन जे आहे ते मोठ्या प्रमाणात डिझोल्युशन आहे. आणि 2 फॅक्टर जे आहेत ते फार मोठ्या प्रमाणात हा जो मोदींकडे वळलेला जो मतदार आहे त्याच्यामध्ये असणारं काम करते. एक म्हणजे, आणि मी इथल्या असणाऱ्या हिंदू महासभा असेल किंवा सरहद संघटना आहेत नाहार त्यांची असेल की ते उतरलेले आहेत प्रचारामध्ये आपल्याला दिसतात आहेत. त्याच्याच बरोबर एकट्या असणाऱ्या संघाचे जे कार्यकर्ते आहेत त्यांनाही माझं असणारं आव्हान आहे की 2014 ते राज्यसभेमध्ये उत्तर देईपर्यंत ते 22ला ते उत्तर आलेलं आहे. त्या कालावधीमध्ये शासनाचे आकडे आहेत, हे माझे आकडे नाही आहेत. मी 2017ला ते असणारा आरोप केला होता. त्यावेळेस ऑफिशियली असणारं शासनाने कबूल केलेले आहे की 2014 ते उत्तर येईपर्यंत 17 लाख हिंदू कुटुंब 17 लाख हिंदू कुटुंब की ज्यांची प्रत्येकाची मालमत्ता कमीत कमी 50 कोटीची आहे अशाने भारतीय नागरिकत्व सोडलेलं आहे आणि विदेशात जाऊन ते बसलेले आहेत. तेव्हा आता असणारा हा जो यंगर जनरेशन जो डिझोल्यूज झालेला आहे तो असणारा विचारतोय की हा जो मायग्रेट झालेला म्हणजे नागरिकत्व सोडून जो मायग्रेट झालेला आहे, नुसता मायग्रेशन आपण असणारा समजू शकतो की तो नंतर येऊ शकतो परत, पण ज्यावेळेस तो नागरिकता सोडतोय आणि दुसऱ्या देशाची नागरिकता घेतोय तर हा नवीन जनरेशन जो आहे तो नवीन जनरेशन याचं डिबेट करतोय की इलेक्ट्रल बॉन्ड याची सक्ती या सगळ्या कुटुंबांवरती केली होती का, आणि ती सक्ती सहन होत नाही आणि उद्या आपल्याला असणारं प्रोटेक्शन मिळावं म्हणून नागरिकत्व सोडून दुसऱ्या देशाचे नागरिकत्व विकत घेऊन आपलं असणारं प्रोटेक्शन करायचं का, हा मला वाटतं असणारा आहे. आणि याच्या संदर्भातलं मोहन भागवत यांनी विधान केलेलं असताना अधिक चांगलं मी त्या ठिकाणी मानतोय. कारण का ही सगळी मंडळी जी आहेत एका अर्थाने मी असणारं म्हणणार आहे की हिंदू समाजाचे असणारे स्वतःला ठेकेदार त्या ठिकाणी म्हणतात आहेत आणि ज्यांनी नागरिकत्व सोडलेलं आहे ते सगळेजण हिंदू आहेत अशी असणारी परिस्थिती आहे. हा एक मुद्दा या यंगर जनरेशनच्या माइंडवरती प्रचंड मोठ्या प्रमाणात प्ले करतोय अशी परिस्थिती आहे. आणि दुसरा जो प्ले करतोय तो म्हणजे की मोदीने 2014 साली ज्यावेळेस पंतप्रधान झाले त्यावेळेस आपल्या डोक्यावर जे GDPचं असणारं जे कर्ज आहे ते 100 रुपयातलं 24 रुपये असणारं कर्ज आहे त्या ठिकाणी होतं. मोदी आज ज्यावेळेस इलेक्शनला गेलेत त्यावेळेस हे 100 रुपयाचं कर्ज हे 84 वरती गेलेलं आहे. आणि वर्ल्ड बँक असं म्हणत आहे की 2026ला हे 96 रुपयेवरती जाईल त्या ठिकाणी. म्हणजे शासनाला फक्त 4 रुपये वापरायला मिळतील 100रातली अशी परिस्थिती आहे. तेव्हा अशा असणाऱ्या पंतप्रधानाला आपण कॅरी करायचं का, हा यंगर जनरेशन पुढे असणारा मोठा प्रश्न असं मी त्या ठिकाणी मानतोय. आणि त्याचं उत्तर मोदी कुठल्याही सभेमध्ये देत नाही आहेत. त्यांनी असणारा आत्ता ज्याला आपण म्हणता येईल की परकला प्रभाकरन जे निर्मला सीतारामनचे असणारे पती आहेत त्यांची जी असणारे एक 10-12 दिवसापूर्वी एक मुलाखत आली होती आणि त्या मुलाखतीमध्ये त्यांनी असं म्हटलंय की 24 ते 29 या कालावधीमध्ये पंतप्रधान म्हणजे नरेंद्र मोदी जर पंतप्रधान झाले तर त्यांनी 4 गोष्टींचा
उल्लेख केला होता आणि तोही त्यांच्या याच्यावरती आहे. पहिलं डेमोक्रेसी संपेल, दुसरं निवडणुका होणार नाहीत, तिसरं संविधान आणि चौथं विधान फार भयानक होतं त्यांचं, आणि ते म्हणजे की गल्ली गल्लीमध्ये तुम्हाला मणिपूर घडणारा त्या ठिकाणी दिसेल. या ज्या गोष्टी आहेत ह्या यंगर जनरेशनच्या तो हाऊस पोस्ट करून जगणारा क्लास आहे त्याच्यावरती प्रचंड मोठ्या प्रमाणात असणारा आघात होतोय. मोठी बाब अशी त्या ठिकाणी मानतो. आणि मी एक फक्त आहे की काँग्रेस या गोष्टीवरती या गोष्टी एक्सप्लॉइट करायला पूर्णपणे फेल्युअर झालेली आहे. उद्धव ठाकरे सुद्धा ह्या गोष्टी एक्सप्लॉइट करायला त्या ठिकाणी फेल्युअर झालेले आहेत. शरद पवारांचा उल्लेखच करत नाही या ठिकाणी, कारण का रेलेव्हन्स फार आता राहिलेला नाही बारामतीशिवाय. आता ही हायलाईट वंचितच त्या ठिकाणी करते, दुसरं कोणीच करत नाही आपल्याला दिसतंय. ते काय MI बरोबरची युती कधीच तुटलेली आहे. आम्ही त्याला असं प्रतिसाद दिलाय का? काही आरोप होऊ दे ना, मतदार त्याचं उत्तर देतील. तर माझं पवारांसमोर बोलणं नाही आहे. एक तर सुप्रिया सुळे स्वतःच आल्या होत्या. दुसरं जे आहे ते JN पाटील जे आहेत त्यांनी असताना महाराजांना ज्यावेळेस कोल्हापूरला असताना पाठिंबा द्यायचं हे आलं होतं त्यावेळेस त्यांनी असं म्हटलं होतं की आमची लढाई थोडीशी मोठी आहे, त्या आमच्या बाजूने आहात एवढं दाखवा. आणि म्हणून असताना त्या ठिकाणी आम्ही म्हटलं ठीक आहे की आम्ही उमेदवार उभा करणार नाही बारामतीमध्ये किंवा कोणाला. आता वेळ काळ विचारू नका, नुसतं इमोशनली बघतो असं नाही, तर त्याच्यामधला एक पॉलिटिकल सेन्स सुद्धा आम्ही असं त्या ठिकाणी पाहतो. आणि त्याच्यामुळे आम्हाला असताना आमच्या पुढच्या राजकारणामध्ये उमेदवार न देऊन आपण असणारा काही भागू शकतो राहत येस, आणि त्याच्यामुळे आम्ही ठरवलं की उमेदवार द्यायचा. माझं म्हणणं मतदार 4 जूनपर्यंत आपण थांबावं ना. ते मी स्वतःच केलं होतं. आणि माझं म्हणणं असं आहे की त्यांची सुद्धा ही होती की उरलेले सगळे एकत्र लढलो तरच त्यांची असणारी ही होती, नाहीतर त्यांची लढण्याची इच्छा नव्हती हे मला माहीत होतं. गेल्या इलेक्शनला 2019ला आणि आमचं खातं उघडून एवढे निश्चितपणे सांगतो. कोणत्या मतदारसंघातून खाता उघडायचा आहे? 4 जूनला आपण त्याची चर्चा करू. ते म्हणून मी म्हटलं नाही, यावेळेस आम्ही आमचं खातं ओपन करू एवढं मी सांगतो. पुण्याची परिस्थिती अशी आहे की एक फॅक्टर तुम्ही सगळ्यांनी कोणीच लक्षात घेतला नाही. वसंत मोरेंचा असताना जो सगळ्यात जमेची बाजू आहे ती म्हणजे आझादांची त्यांची असणारी जमेची बाजू आहे, भोंग्याची असणारी. त्याच्यामुळे मुस्लिम हा जो आहे हा पूर्णपणे वन साइडेड जाईल अशी माझी आत्ता तरी माहिती आहे. त्याच्यामुळे असणाऱ्या त्या मतदाराला म्हणजे किंवा असणारा मी 2.5 लाख मतदान नसणारं धरतोय, ते 2.5 लाख मतदान ब्रेक करायला कठीण आहे असं मला स्वतःला दिसतं.
ते काँग्रेस विधानसभेला सुद्धा आणि दुसरं जे काही गव्हर्नमेंट फॉर्म होईल, समजा उद्या बीजेपी आली तर बीजेपी बरोबर जाणार नाही याची सुद्धा गॅरंटी नाही आहे. त्याला एकंदरीत जे आहे कल्याण मतदारसंघ, आपण जो मुख्यमंत्र्याचा मतदारसंघ आणि दोघांचं हार्ड वय जे म्हणून असं असतं त्या ठिकाणी मान्य केलं जातं. त्या ठिकाणी वैशाली राणे यांना जी उमेदवारी देण्यात आलेली आहे ते अत्यंत वीक उमेदवार देण्यात आलेला आहे असं त्या ठिकाणी मानलं जातं. आणि म्हणूनच मुस्लिम समाज त्या मतदारसंघात फार मोठ्या प्रमाणात आहे, नाही असं नाही. तेव्हा तेच असं विचारत आहेत की ज्यांच्याशी यांचा हार्ड वैरी आहे तिथेच एकदम वीक उमेदवार देणं याच्याच वरनं असणाऱ्या शंका निर्माण झालेल्या आहेत आणि म्हणून मुस्लिम समाज तिथं विचारतोय अशी परिस्थिती आहे. भंडारा गोंदिया नाना पटोलेंचं नाव आलं, मागे घेण्यात आलं. नागपूरमधला रामटेकमधला असणारा उमेदवार जो आहे तो रामटेकमधला उमेदवार ज्याला आपल्याला म्हणता येईल की कास्ट व्हॅलिडिटी टिकणार नाही दिसत होतं, दिलं, पुन्हा मागे झालं. त्याच्यानंतर असणारं ज्याला आपल्याला म्हणता येईल की यवतमाळ वाशिम मतदारसंघ जो आहे, एकनाथ शिंदेकडून ज्यावेळेस भावना गवळी येत नाही असं ज्यावेळेस जाहीर झालं त्यावेळेस ती एक संधी होती की चांगली सीट उद्धव ठाकरे यांना असणारा देऊन ती जिंकण्याची, पण तेही त्या ठिकाणी दिसलं नाही. त्याच्यानंतर नांदेडची आहे त्याला असं दिसतंय, बुलढाण्याची आहे की जिथे मला असं दिसतंय, रावेर आहे, जळगाव सुद्धा त्याच कॅटेगरीमध्ये येते ना. व अशा असणाऱ्या अनेक कॉन्स्टिट्युन्सीज आहेत की तिथे चांगले कॅन्डिडेट तुम्ही फील करू शकत होतात, ते उभे केले नाहीत. परंतु जे लढू शकत नाहीत असेच असतात जे उमेदवार तुम्ही उभे केले. म्हणजे नांदेडचे असणारे चव्हाण माणूस फार चांगला आहे, त्याच्या बाजूने उभा राहीन अशी परिस्थिती आहे, पण मेडिकली हीच अनफिट, त्या मतदारसंघामध्ये ते फिरू शकत नाही अशी परिस्थिती आहे. मी असं म्हणेन की आम्ही असं आता जसं साताऱ्याचं आहे, साताऱ्याचा असणारा सैनिक बोर्डाकडून आम्हाला असं आलं की आम्हाला उमेदवार उभा करायचा, तुमच्या मार्फतच उभा करायचा. आम्ही म्हटलं ठीक आहे, आम्ही आमचं प्लॅटफॉर्म तुम्हाला लेंड करतो. किंवा अशा काही ठिकाणचे असणारे जे आहेत तिथे आम्ही असताना उमेदवार उभे केलेले आहेत आणि त्यांच्या बाबतीत आहे. आता जसं वसंत मोरेंचं आहे, सगळे डावलत होते. का डावलत होते? तर त्यांनी असणाऱ्या मुसलमानांची बाजू घेतली म्हणून डावलत होते. आता हा एक फॅक्टर होऊ शकत नाही ना की भूमिका घेतलेली आहे, भूमिकेवरती मतभेद असेल, पण तुम्ही असणाऱ्या बीजेपीची लाईन ओढायला निघालेला. एक्सक्लुजनचं राजकारण तुम्ही करा, म्हणजे वगळण्याचं राजकारण तुम्ही करायला लागलेला. फुले शाहू आंबेडकरवादी जो आहे तो वगळण्याचं राजकारण कधीच करत नाही, आणि जो वगळल्या गेलेला आहे त्याच्या बाजूने उभा राहतो. आम्ही राहिलो उभा. मी एवढं म्हणेन की राग हा असणारा आत्ताच्या सरकारच्या विरोधात आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. तो राग आम्ही कन्सॉलिडेट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे त्या ह्याच्यामध्ये, आणि त्याच पद्धतीने जे प्रत्यक्ष उमेदवार आहेत त्यांनीही केलेलं आहे. त्याच्यामुळे मी असं म्हणतो की इथं असणारी ही रेस फार क्लोज रेस आली. बघायचं फक्त आहे की त्याच्यामधलं असं आता
याच्यामध्ये काय परिणाम होतोय. म्हणजे 400वरनं आपण बघत असाल की सर्वे 300वरती आली आणि आता असणारा सर्वे जे आहे ती 300पेक्षा कमी दाखवत आहेत अशी परिस्थिती आहे. बदला जा सकता है या अगर बदला जाए तो कैसे होगा आपके हिसाब से क्या टेक्निकलिटी? देखिए, एक ऐसा है कि टेक्निकलिटीज़ में तो जाऊंगा नहीं, लेकिन इस देश की जो फाइनेंस मिनिस्टर है निर्मला सीतारामन जी, उनके पति का ही बयान है इंटरव्यू में कि 2024 अगर बीजेपी दोबारा चुन के आती है तो ये संविधान बदलेंगे. और इसलिए मैं अभी समझता हूँ कि हर पब्लिक मीटिंग में मोदी जहाँ जहाँ जा रहे हैं वो यही जुमला दे रहे हैं कि बाबा साहब भी अगर आए तो भी संविधान नहीं बदल सकते. लेकिन ये मैं कहता हूँ कि ये उनका दिखावा है. प्राइम मिनिस्टर जो है वो बाबा साहब नहीं बनने वाले हैं. प्राइम मिनिस्टर जो है वो नरेंद्र मोदी बनने वाले हैं. तो वो प्राइम मिनिस्टर की हैसियत से बदलेंगे या नहीं बदलेंगे इसका जवाब वो नहीं दे रहे. इसलिए जानकारों का कहना है कि इनके टेबल पर संविधान बदलना है, यही रिफ्लेक्ट होता है. उद्धव ठाकरे हे विधानसभेला काँग्रेससोबत राहतील का नाही एक कारण असू शकतं का आहे का शिवसेनेसोबत? ते आमच्या युतीमध्ये असताना ते 2 जागा देऊन पूर्ण असताना स्वतःला वाचवण्याचं राजकारण त्या ठिकाणी चाललेलं आहे. त्याच्यामुळे आम्ही असताना म्हटलं की आम्ही बाहेर पडलो आणि स्वतःचं आता उभा केलंय. आता स्वतःचं उभा केल्यानंतर सगळेजण हे म्हणायला लागले की अचानक हे कसं उभं राहिलेलं आहे. अचानक नाही, गेले 5 वर्षापासून आम्ही असं हे करत होतो. आणि म्हणून माझ्या प्रत्येक प्रेस कॉन्फरन्समध्ये म्हणत होतो की आम्ही कोंबडी शिजवली की मिळून खाऊ. पण हे असं ओरबडून खायला बघत होते की जे आम्ही असं होऊ देणार नव्हतो. प्रश्न असं आहे त्याच्यामध्ये असणारा कोणी कोणाचा असणारा बी टीम आहे. उद्या इथे असणारा उद्धव ठाकरे सुद्धा मी तुम्हाला म्हटलं की तेही बी टीम आहे. बीजेपी